मुलगी झाली मुलगी आणि वशिष्ठांना विचारलं महाराज आपण यज्ञ पुत्र कामेष्टी केला की पुत्री कामेष्टी? कुलगुरू वशिष्ठांना महाराज अर्थातच आपण पुत्र कामेष्टी यज्ञ केला. म्हणजे मग पुत्र कामेष्टी यज्ञ केला आणि मुलगी कशी झाली त्याची शहानिशा करण्याकरता कुलगुरू वशिष्ठांनी आहुती देणारी जेवढी काही पौरोहित्य करणारी पुरोहित मंडळी होती त्या सगळ्यांना बोलावलं आणि त्या पुरोहितांना कुलगुरू वशिष्ठांनी विचारलं की आहुती देत असताना आपण पुत्र कामेष्टी यज्ञाकरता हा यज्ञ केला आणि मुलगी कशी झाली? पुरोहितांनी कबुली दिली, त्यांनी कबूल केलं, सांगितलं महाराज माफ करा, पण राणी साहेबांचा आग्रह होता, राणी साहेबांची इच्छा की आम्हाला मुलगी प्राप्त व्हावी, कन्या प्राप्त व्हावी आणि म्हणून आम्हाला जशी आहुती द्यावी लागली त्याचा परिणाम फलस्वरूप कन्या रत्न त्यांना प्राप्त झालं. राजा हताश झाला. कुलगुरू वशिष्ठांना वाईट वाटलं. राजाला वारंवार मुलगा व्हावाची इच्छा आहे. त्या मुलीचं नाव ईला ठेवलं होतं. ईला तपोबलाच्या सामर्थ्याने कुलगुरू वशिष्ठांनी भगवान विष्णूकडे तक्रार केली. भगवान विष्णूची विनंती केली, सांगितलं प्रभू माझ्या यजमानाने पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता, त्यांना पुत्राची प्राप्ती पाहिजे होती, मुलगा हवा होता, पण ही मुलगी झाली आहे. तुम्ही काहीतरी कृपा करा आणि तुम्ही कृपा करून या मुलीचं रूपांतर मुलामध्ये करून ही मुलगी आहे आणि हिचं रूपांतर मुलामध्ये करा. या कन्येला तुम्ही पुत्र बनवा. कुणी म्हणे कसं होतं का? कसं करता येतं का? करता येतं. हे तर झालंच, हे तर त्यावेळेस झालं. आत्ताच सांगतो तुम्हाला कलियुगात एक राजा होता. मी प्रमाण सांगणार आहे तुम्हाला शेवटी. म्हणजे माणसाने प्रमाणात बोलावं, मी माणूस प्रमाण म्हणजे माणसाच्या बोलण्याला धार नसेल तरी चालेल, पण त्याच्या बोलण्याला आधार पाहिजे. आधार संत वाङ्मयाचा काय काय लोकांचं बोलणं म्हणजे संजय गांधी निराधार योजना, हा आधारच नसतो. पण मी तुम्हाला आधार सांगणार आहे, प्रमाणाचं पालन नसतं. एक राजा होता. 7 मुलीच व्हायच्या राजा. 3-4 मुली झाल्या. डेकोरेट राणी कुमार वगैरे राजा गुरु होता. राजाने राणी साहेबांना सांगितलं आता जर मुलगी झाली तर मुलीलाही मारेल, तुलाही मारेल आणि ही वार्ता सांगण्याकरता मला जो त्याला सुद्धा मारेल, ती घाणा मारून टाकेल. आता हे राणीच्या हातात थोडीच आहे. राणी विचारी सारखी चिंता दूर होती. राणीची दासी होती, हुशार होती. तिने राणी साहेबांचा पडलेला चेहरा पहिला. राणीला विचारलं व्हायचं तुम्ही आजकाल काहीतरी अडचणी दिसतात, काही चिंता आहे तुम्हाला? राणीने सांगितलं अगं असं असं घडलंय आणि एका करता तिघांना मारणार आहे राजा. गुरु आहे तो जसं बोलतो तसंच करतो, मारेल तिघांना. दासी हुशार होती. तिने सांगितलं मी सांगते तसं करा. म्हणजे काय बघा, सुदैवाने जर मुलगा झाला तर ठीकच, पण जर कर्मधर्म सोडून तुम्हाला मुलगीच झाली तर मुलगा म्हणून जाहीर करायचा. राजाला मुलगा म्हणून सांगायचा, पुरोहिताला आठवण घ्यायचं आणि पुरोहिताच्या माध्यमातून राजाला मुलगा झाला असं सांगायचं. पण गंडांतर योग त्याच्या जीवनामध्ये आलाय. मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय, गंडांतर योग आहे आणि म्हणून 18 वर्ष राजाला आपल्या मुलाचं कोण पाहता येणार नसं सांगा. म्हणजे पुढचं बाकीचं बोललं तर 18 वर्षांनी आता तिघांच्या कानाला असते. राणीचा राशीवर विश्वास होता आणि त्या विश्वासापोटी राणीने होकार दिला. आपण करूया तसं. त्यातून समय जोडला गेला. राणी प्रसूत झाली. दुर्दैवानं राणीला मुलगी झाली. राणीला मुलगी झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे कुलपुरोहित त्यांनी आठवण ठेवला. पुरोहिताला विनंती केली एका करता देहांचे प्राण जातील म्हणून तुम्ही खोटं बोला. पुरोहित राजाकडे गेले. राजाकडे जाऊन राजाला सांगितलं महाराज आनंदाची बातमी एक आणि दुःखाची कोणती सांगू आधी? राजा म्हटला आधी आनंदाची सांगा. पुरोहिताने सांगितलं महाराज तुम्हाला मुलगा झालाय. राजाच्या आनंदाला पारावर नाही. मुलगा झालाय राजाने ऐकलं. पण दुःखाची त्यामुळे मुलगा झालाय पण तो मूळ नक्षत्रावर जन्माला आलाय. गंडांतर योग आहे त्याच्या जीवनात आणि म्हणून 18 वर्ष तुम्हाला तुमच्या पुत्राचं दुःख पाहता येणार नाही. त्याला दूर देशातून शिकण्याकरता पाठवावं लागेल. राजा म्हटला हरकत नाही, मुलगा झाला ना राज्याला वारस मिळाला ना 18 वर्ष हरकत नाही, येईल 18 वर्षांनी.
राणीच्या माहेरीला शिकण्याकरता पाठवलं. मुलगा होता, मुलगी होती, मुलाच्या वेशीत पाडलं. अजून काही काळ घडला, 18 वर्ष पूर्ण गेली, उपवर झाली, मुलगी आहे, मुलगा म्हणून प्रसिद्ध होती मुलगीच. राजाने आपल्या मुलाचं लग्न करायचं ठरवलं आणि त्या मुलाचं लग्न झाल्यानंतर मुलगी पाहण्याकरता सुरुवात झाली. जशी वार्ता हिच्या कानावर पडली, या मुलीचे जे राजकुमाराच्या वेशात वाढत होते, तिने आपल्या आईला विचारलं, नाही का हा प्रकार काय आहे? आईने सगळा वृत्तांत तिला सांगितलं. पूर्वी अगं मला तुझ्या आधी मुली झाल्या आहे म्हणून तुझ्या वडिलांना मुलगा होता, राज्याचा वारस हवा होता. तुझ्या वडिलांनी सांगितलं होतं जर पुन्हा मुलगी झाली तर तिघांना मारून टाकेल आणि म्हणून तिघांची हत्या घडून याकरता पूर्वी मला खोटं बोलावं लागलं, मला माफ कर. पण तिने विचार केला, मी मुलगीच आहे, माझ्याकरता माझ्या वडील मुलगी शोधताय, तिचं आयुष्य माझं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा आपण जिवंतच राहायचं नाही. माझ्याकडे हे सगळं घडलंय ना, आपण आत्महत्या करावी म्हणून आत्महत्या करण्याकरता ती मनात निघून गेली अरण्यात. तसं तुकोबा म्हणतात, मरणाचं मागे काढवायचे काळ. तुकोबा म्हणतात आत्महत्या करू नये. आत्महत्येसारखं दुसरं पाहत नाही आहे. आत्महत्या करू नये का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, संघर्ष करा. संघर्ष होत नसेल तर सहन करा, आणि सहनही होत नसेल तर देशांतर करा, दुसरीकडे जाऊन राहा, पण आत्महत्येचा विचार सुद्धा मनात आणू नका. आत्महत्या करू नये. बडे भाग माणूस पावा, दुर्लभ असताना देह प्राप्त झाला आणि दुर्लभ असताना देह प्राप्त होऊन सुद्धा आपण आत्महत्या करून पाप ओळखून घेतो. तुकोपर्यंत ती घटना चुकीची आहे, असं करू नये. ती आत्महत्या करण्याकरता होणार गेली. राजकुमाराचा वेश धारण केलाय, मुलाची कपडे जरी धारण केले त्यांनी अरण्यात गेली, वनात गेली. तिच्या सुदैवानं विश्वमाऊली ज्ञानोबा राय नामदेवरायांसोबत तीर्थयात्रा करीत होती. ज्ञानोबा आणि नामदेवराय तीर्थयात्रा करीत येत असताना ही आत्महत्या करण्याकरता वनात गेलेली मुलगा राजकुमाराच्या वेशात होती मुलगी, आणि तिनं ज्ञानोबारांना पाहिलं. मरायचंच आहे पण मरता मरता साधूचं दर्शन घ्यावं म्हणून तिनं ज्ञानोबारांच्या चरणावर मस्तक टेकवलं आणि रडायला लागली. ज्ञानोबारांचं लक्ष गेलं, राजकुमाराचं वेश परिधान केलंय, मुलाचे कपडे घातले. ज्ञानोबारांना बाळा रे उठ, रडू नको, अरे बाळा उठ, रडू नको. जसे ज्ञानोबारांना मुला म्हणायचे, बाळा म्हणायचे ना, ती आधी भुंके देऊन देऊन रडायची. ज्ञानोबारांना बाळा रे उठ, रडू नको, तुला उठ ना. ज्ञानोबारांनी उठ ठेवलं, तिच्यासोबत बसले, रडण्याचं कारण विचारलं. तिनं सगळा मागचा वृत्तांत सांगितला आणि ज्ञानोबारांना म्हटलं, महाराज मी मुलगा नाही, मी मुलगी आहे, मुलगी, आणि माझ्या वडील माझ्याकडे मुलगीच पाहताय म्हणून मी इथपर्यंत आत्महत्या करण्याकरता आलो होतो. नामदेवराय म्हटले, पोरी अगं तुझं नशीब फार मोठं आहे, तुला त्या साधूचा आशीर्वाद प्राप्त झालाय. ते कोणी सामान्य नाहीये, ते साक्षात ज्ञानोबा आहे. आणि ज्ञानोबारांच्या मुखातून शब्द बाहेर पडले ना, ज्ञानोबाराय तुला बोलताना मुलगी नाही म्हटले, ज्ञानोबाराय तुला मुला म्हटले, तुला बाळा म्हटले. आणि परिणाम असा झाला, मला म्हणतात ती मुलगी होती पण ज्ञानोबारांच्या मुखातून मुला बाळा शब्द निघाले. त्याचा परिणाम त्या मुलीचं रूपांतर मुलामध्ये झालं. मला म्हणतात जीही देह
देह पालटिला स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. ती स्त्री होती, मुलगी होती, पण स्त्रियेचा तो केला पुरुषोभा. ज्ञानोबाने त्या स्त्रीचा पुरुष केला करता येतं. ज्ञानोबाने महाविष्णूचा अवतार आहे, ज्ञानोबाने ते करणं शक्य झालं. वशिष्ठ गेले भगवान विष्णूकडे, भगवान विष्णूची आराधना केली. भगवान विष्णूला विनोद महाराज, माझ्या यजमानाने पुत्र कामिष्टी यज्ञ केला होता, त्यांना पुत्र पाहिजे पण मुलगी झाली. त्या मुलाचं रूपांतर तुम्ही, त्या मुलीचं रूपांतर तुम्ही मुलामध्ये करून द्या, त्या कन्येचं रूपांतर तुम्ही पुत्रामध्ये करून द्या. गुरु वशिष्ठांच्या तपोबलाच्या सामर्थ्याने, त्यांच्या श्रद्धेपोटी भगवान श्री हरी नारायणाने त्या लीलेचं, त्या कन्येचं रूपांतर पुरुषामध्ये केलं. त्याचं नाव ठेवलं सुद्युम्न. त्या लीलेचं नाव सुद्युम्न ठेवण्यात आलं. काही काळ निवडला गेला, मोठा झालाय. सुद्युम्न अतिशय हुशार आहे, प्रचंड बुद्धिमत्ता आहे, प्रगल्भ आहे जीवनामध्ये. शिकार करण्याकरता जाऊ लागला, घोडेस्वारी करू लागला. घोडेस्वारी करण्यामध्ये अतिशय तरबेज होता. एक दिवशी सुद्युम्नाने एका घोड्यावर आरूढ होऊन नोंदणी करण्याचं ठरवलं. शिकार करण्याकरता मनात गेला. काही सैनिक हा सुद्युम्न सोबत घेऊन गेला. शाम करून घोड्यावर विराजमान झालाय. सिद्ध प्रांतातून आलेला शुभ्र शाम करून घोडा त्याचा विराजमान झालाय. घोडेस्वारीमध्ये तरबेज आहे. काही सैनिक सोबत घेतले आणि शिकार करण्याकरता म्हणून मेरू पर्वताच्या त्या परिसरामध्ये गेले. त्याच पर्वताच्या परिसरामध्ये, मंदाराच्या राजाच्या मेरूच्या पर्वताच्या परिसरात, त्या अरण्यामध्ये भगवान शंकर जगदंबेसोबत, माता पार्वतीसोबत एकांतात होते. त्या अरण्यामध्ये भगवान शिवशंकर माता पार्वतीसोबत, जगदंबेसोबत, आदिशक्तीसोबत एकांतात असताना एका प्रसंग असा घडला होता. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चौघं दोन एका मुली, त्यांना आपण सरकारी म्हणतो. हे सनत कुमार चौघं मुली भगवान शिवशंकरांच्या दर्शनाकरता, त्यांना भेटण्याकरता ते वनात गेले. भगवान शिवशंकर पार्वती मातेसोबत एकांतात होते आणि एकांतामध्ये पार्वती मातेसोबत गप्पा मारत असताना, बसले असताना, विहार करत असताना ते चौघं एकामध्ये सरकारी त्या ठिकाणी आले आणि त्या ऋषींना पाहून, सरकारीयांना पाहून पार्वती माता थोड्या लाजली. एकांतामध्ये पती सोबत बसले आणि अचानक मध्ये दुसरं कोणी आलं, संकोच वाटला. पार्वती मातेला संकोच वाटला, ईशान ठिकाणी निघून गेले. ऋषीमुळे थोडा संकोच वाटला, त्यामुळे चुकीच्या वेळेस या ठिकाणी आलो. त्यांनी लांबून भगवान शंकरांना नमस्कार केला, निघून गेले. पार्वती माता म्हणजे दुसऱ्या रागावले. पार्वती माता, भगवान शंकर गेले. भगवान शंकरांनी पार्वती मातेची म्हणून धरणी करायला सुरुवात केली. समजूत घालताय पार्वती मातेची, म्हणजे ही परंपरा फार जुनीच आहे. जगदंबा माता की जय. आता सगळं भाषा सांगायचं म्हणत आहे. भगवान शंकर म्हणतात ते आले, आता मी कधी मागवलं होतं ते आले. पार्वती माता म्हणलं नाही, त्या वनात मुलीचे नावाने असं काहीतरी करा. भगवान शंकर म्हणजे हरकत नाही, बस ह्या पुरुषांना पाहून, ऋषींना पाहून तू लाजली ना? म्हटले हो. त्यांना पाहून मला थोडा संकोच वाटला, लाज वाटली. भगवान शंकर म्हणजे या वनालाच मी शाप देतो. या वनामध्ये जो पुरुष येईल ना, जो पुरुष या वनामध्ये येईल, तो पुरुष पुरुष राहणार नाही, त्याची स्त्री होईल नाही. त्या वनाला शाप देऊन टाकला भगवान शंकरांनी. पार्वती मातेसोबत त्या वनामध्ये, शक्तीसोबत, जगदंबेसोबत, महामायेसोबत, आदिशक्तीसोबत परमात्मा शिवशंकर त्या वनामध्ये विचरण करू लागले, विहार करू लागले. हा सुद्युम्न त्याच वनामध्ये आलाय, घोड्यावर बसलाय. काही सैनिक सोबत घेऊन आले आणि शिकारी करता विहार करता, मुल्या करता तो वनात आला असताना, जसं त्याने त्या वनामध्ये प्रवेश केला, त्या वनाला शाप दिला होता भगवान शंकरांनी पार्वती मातेसोबतच्या एकांतासाठी. त्या वनात जसं सुद्युम्नाने प्रवेश केला, तसं या सुद्युम्नाची पुन्हा मुलगी झाली. तो ज्या घोड्यावर करायला होता, ती घोडी घोडा तो घोडी झाली. त्याचे काही सैनिक सोबत त्यांनी दिलेले शिपाई, ते शिपाई सुद्धा स्त्रीत्वाला प्राप्त झाले. आणि हा बदल झालेला या लीलेला जाणवलं मला, त्याच्या लक्षात आलं. पहिल्यांदा स्त्री होती, कुलगुरूंनी, वशिष्ठांनी तपोबलाच्या सामर्थ्याने भगवान विष्णूची आराधना करून पुन्हा त्याला पुरुष करून आणला आणि पुन्हा या मनात गेलं तर पण शापित होतं. त्यानंतर पुन्हा त्याची स्त्री झाली. सर्व बदल त्याच्या लक्षात आलाय. तो फिरत असताना
असताना त्याच वनामध्ये चंद्राचा मुलगा जो आहे बुध, त्या बुधाचा आश्रम होता. बुध त्या वनामध्ये राहत होता. पुढे चालत गेल्यानंतर दुसऱ्या वनामध्ये बुध राहतोय आणि या बुधाजवळ जसा हा हिला आत्ममुलगी झाली जसं चालत गेला आणि बुध अत्यंत प्रभावी ग्रह आहे. त्या पत्रिकेमध्ये बऱ्याच लोकांच्या पत्रिकेत बुधादित्य योग असतो. बुधादित्य योग अतिशय प्रचंड प्रभावी आहे. 12 अष्टक असतात त्याच्या. कुठल्याही अष्टकामध्ये बुधादित्य योग येऊन जाईल. ज्या अष्टकामध्ये आला ते अतिशय प्रभावी ठरतो. बुध अतिशय प्रभावी ग्रह आहे. अतिशय देखणा आहे. चंद्राचा मुलगा आहे साक्षात. त्याच्या लग्नामध्ये भांडणच होती. चंद्र वंशातला आहे ना. आणि बुधाकडे या येणे पाहिलं. सुद्युम्न होता, राजकुमार होता. पण त्या वनात गेल्यामुळे स्त्रीत्वाला प्राप्त झालाय आणि बुधाकडे त्याने पाहिलं आणि बुधाकडे पाहिल्यानंतर त्याचं प्रेम बुधावर जडलं. बुधासोबत त्या ठिकाणी राहू लागला. राजकुमार हिला झाला पुन्हा. सुद्युम्नाची पुन्हा हिला झाली आणि बुधासोबत तो त्या ठिकाणी राहू लागला. यथोचित समय लोटला गेला. त्या बुधासोबत राहत असताना त्याला त्या ठिकाणी एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवलं पुरुरवा. पुरुरवा नाव त्याचं ठेवलं. आता काही काळ गेल्यानंतर पुन्हा या बुधाला हिला आठवण झाली. स्मरण झालं तिला की आपण सुरुवातीला पुरुष होतो. या वनामध्ये आपण आलो, आपण स्त्रीत्वाला प्राप्त झालो. आपण पुन्हा पुरुष व्हावं असा भाव त्या हिच्या अंतःकरणात पुन्हा जागृत झाला. स्त्री झालोय ना, आपण पुन्हा पुरुष व्हावं असं भाव तिच्या अंतःकरणात जागृत झाला. मग आपल्याला पुन्हा स्त्रीचा पुरुष कोण करेल? तर स्त्रीचा पुरुष करण्याचं सामर्थ्य एकाच व्यक्तीत आहे, ज्याने आपल्याला पूर्वीच्या वेळेस हे करून दिलेलं होतं. ते म्हणजे आपले गुरुगुरु वशिष्ठ. आणि ही हिला गुरुवराला बुधाजवळ सोडून आणि ती वशिष्ठांकडे आली. वशिष्ठांना ते नमस्कार केला. वशिष्ठांनी ओळखलं. वशिष्ठांना कोणी कोण आहे? ते म्हणजे महाराज मीच व श्रद्धादेव आणि श्रद्धेचा मुलगा ज्याचा पुत्र नामिष्टी येथे केला तुम्ही सुद्युम्न आहे, जो हिला म्हणून जन्माला आला होता. तुम्ही विष्णूकडे जाऊन पुन्हा स्त्रीचा पुरुष करून आणला. तोच मी. आता लक्षातच येईल वशिष्ठांच्या. वशिष्ठ म्हणजे मी तर विष्णूकडे जाऊन तुला पौरुषत्व प्राप्त करून दिलेलं, तू पुन्हा स्त्री कसा झाला? तिने गुरुगुरु वशिष्ठांना सगळं सांगितलं. मी त्या वनात गेलो आणि त्या वनात मी गेल्यानंतर मला पुन्हा स्त्रीभाव प्राप्त झाला. गुरुगुरु वशिष्ठांना ही विनंती केली म्हणजे मला काही करा, पण मला पुन्हा पुरुष व्हायची इच्छा आहे. माझं पौरुषत्व मला पुन्हा प्राप्त होईल. याकरता तुम्ही काहीतरी करा. संतांचं हृदय, संत हृदय नवनीत समान आहे. जे संकटात आहे त्यांना आत्मसात होतो ना, त्याला साधू म्हणतात. तोपर्यंतच्या भाषेत सांगू महाराज म्हणतात, जे रंजलेले असतात, जे दामजलेले असतात, त्यांना सगळ्यांनी टाकून गेलं असतं, ज्यांचा कोणीच स्वीकार करत नाही, या सगळ्यांचा सुद्धा जे स्वीकार करतात त्यांना साधू म्हणतात. जे करंजले गाणले कावे मनावे आपुले राखे मनावे आपुले राखे मनावे आपुले. Deus